कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होते आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ही 29 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे. कृष्णेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असल्याने पुन्हा पुराची धास्ती सांगलीकरांमध्ये निर्माण झालेली आहे. सांगलीत काकानगर परिसरात नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले आणि तेथील 5 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेलं आहे. पाणीपातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. महानगरपालिकेतर्फे स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा केंद्राची सोय केल्याची माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिली आहे. नमस्कार. आत्ताच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आत्ताचं पावसाचं प्रमाण लक्षात घेता सद्यस्थितीमध्ये पलूस तालुक्यामध्ये खटाव नांद्रे पूल पाण्याखाली गेलेला आहे. तसंच नागठाणे बंधारा जो आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे. आणि अजून जर पावसाची अशीच जर पावसाचा जर हे रोग अजूनही असाच राहिला तर पाण्याची पातळी वाढली तर अंकलकोपाणी आमलापूर हा पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीमध्ये औदुंबर मंदिरामध्ये देखील खाली कट्ट्यापर्यंत पाणी गेलेलं आहे. लोकांना पलूस तालुक्यातील सर्व लोकांना प्रशासनामार्फत एक आवाहन करण्यात येते की आपण नाहक जिथे जिथं पाणी पुलावरून पाणी वाहत आहे किंवा जवळपास पुलाचं पाणी पोचलेलं आहे त्या ठिकाणी अनावश्यक पाहण्यासाठी पुराचं पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये. कृपया आपण प्रशासनाला सहकार्य करावं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.